माणसाने देहाच्या व आत्म्याच्या अशुद्धपणापासून शुद्ध राहण्यासाठी अशुद्धात शिवू नये, म्हणजे यहोवा देव आपणास अंगीकारेल. 2 कोरिन्थीकरास पत्र अध्याय 6 ओवी 11 ते 18 व अध्याय 7 ओवी 1. पौल कोरिन्थीकरास पत्र लिहितो, तुम्हाशी बोलण्यास आमचे तोंड उघडलेले आहे, आमचे हृदय विस्तारलेले आहे. तुम्ही आमच्या ठायी संकुचित झाला नाही, तर तुम्ही आपल्याच कळवळ्याविषयी संकुचित झाला. आता तुम्ही असलीच फेड करून विशाल मनाचे व्हा. हे मी तुम्हास माझ्या मुलाप्रमाणे सांगतो. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्याशी विजोडपणाने जोडलेले जाऊ नका. कारण न्यायपणाचा अन्यायाशी काय संबंध, आणि उजेडाचे अंधाराशी काय भागीपण? ख्रिस्ताचा बलियालाशी काय मेळ, किंवा विश्वास धरणाऱ्याचा अविश्वासणाऱ्याशी काय संबंध, आणि देवाच्या पवित्र स्थानाचा मूर्तीशी काय मिलाप? मग चर्चमध्ये संतांच्या मूर्त्या ठेवणे बरोबर आहे का? आपण तर जिवंत यहोवा देवाचे पवित्र स्थान आहात. यहोवा देवाने असे म्हटले की मी त्यांच्या आत वस्ती करेन व त्यांच्याबरोबर चालेन व मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. म्हणून तुम्ही अविश्वासी लोकांपासून निघून या, असे यहोवा देव म्हणतो. आणि जे मी दिलेले नियम मोडल्यामुळे अशुद्ध आहेत त्यांना शिवू नका, म्हणजे मी तुम्हास अंगीकारेन व मी तुमचा बाप होईन आणि तुम्ही माझे मुलगे व मुली व्हाल, असे सर्व सत्ताधारी यहोवा देव म्हणतो. यास्तव प्रियानो, आपणास ही वचने दिलेली आहेत, म्हणून आपण आपणास शरीराच्या आणि आत्म्याच्या सर्व अशुद्धपणापासून शुद्ध करून यहोवा देवाच्या भयाने पवित्रपण पूर्ण करूया. म्हणजे यहोवा देव त्याच्या वचनाप्रमाणे त्यांचे मुले व मुली होण्यास आपणास पात्र ठरू व यहोवा देवाचा आत्मा आपल्याबरोबर राहील. हालेलुया, आमेन. यहोवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा, परेरा बिल्डर्स. प्रेज गॉड. हालेलुया.